नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 10वी संपूर्ण आणि संयुक्त संस्कृत यामधील चित्रपद कोश तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। बघा आता, सुगम संस्कृत म्हणजे समजण्यास सोपे संस्कृत, चित्रपद कोश चित्रमय शब्दकोश। असं तुम्हाला इथं काही उपयुक्त वस्तू, काही वस्त्राणी, काही कपडे, चवी असं सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। काही पदार्थ त्याची आपण मराठीमधून मी तुम्हाला अर्थ सांगते। खरं तर हे तुम्हाला चित्र देतात आणि संस्कृतमधूनच तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे तिथं परीक्षेमध्ये। संपूर्ण संस्कृतवाल्यांना 4 मार्काला आणि संयुक्त संस्कृतवाल्यांना 2 मार्काला हा प्रश्न आहे साधारण। तर बघा आता, मी आधी संस्कृतमध्ये नंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ असं सांगते म्हणजे लक्षात येईल। पिहित पत्रम बंद पाकिटातले पत्र, योजिनी स्टेपलर, संदेशः पेपर क्लिप, संचिका फाईल, मृदू मुद्रा रबरी शिक्का किंवा ठसा, मूल्यांक टपाल तिकीट पोस्ट तिकीट, रंध्रिका पंचिंग मशीन, सांद्र मुद्रिका सीडी कॉम्पॅक्ट डिस्क, संश्लेषपट्टिका चिकटपट्टी, विद्युत कोश विद्युत घट किंवा सेल, स्मृतिशलाका पेन ड्राइव्ह, तंत्री वायर, दृश्य फलकम संगणकाचा पडदा, अक्षरफलकम कळफलक, पाथेय पात्रम जेवणाचा डबा, वस्त्रसूची ही सेफ्टी पिन कपड्याला लावायची पिन। आता काही वस्त्र आणि कपडे, काही इथं कपडे दिलेले आहेत। उरुकम फुल पॅन्ट, अर्धोरुकम हाफ पॅन्ट, युतकम शर्ट, पादस्यूत पायमोजे, धौतवस्त्रम धोतर, शाटिका साडी, रांकवम शाल, स्वेदक स्वेटर। खाद्यपदार्थ, हा काही खाद्यपदार्थांची नावं इथं तुम्हाला दिलेली आहेत। रोटिका चपाती पोळी, शाकम भाजी, सूप सूप, अवलेह मुरांबा, पर्पटम पापड, ओदनम भात, पायसम खीर आणि कुंडलिका म्हणजे जिलेबी। आता रुचया, हा काही चवी म्हणजे कडू तिखट गोड खारट आंबट वगैरे। आमला आंब आंबट, तिंत्रणी म्हणजे चिंच, चिंचेची चव कशी असते आंबट असते। मरीचिका मिरची, कटुहू तिखट, मिरची तिखट असते। कारवेलम कारले, कारलं कसं असतं तिक्तम कडू। आमलकम आवळा, आवळा कसा असतो कषायम तुरट। शर्करा साखर, साखर कशी असते मधुरा गोड। सैंधवम मीठ, मीठ कसं असतं खारट। लवणम खारट। ते चवी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे सगळं पेपरमध्ये तुम्हाला येतं। आता काही इथं क्रिया तुम्हाला दाखवलेल्या आहेत, ह्याच्यापैकी काही क्रिया आपल्याला 9वीला पण होत्या बघा। आता क्रिया, वेगवेगळ्या क्रिया। स्थगयती थांबवतो, पिदधाती बंद करतो, उद्घाटयती उघडतो, निमीलयती मिटतो, ज्वालयती पेटवतो, निर्वापयती मालवतो म्हणजे फुंकतो, ददाती यच्छती म्हणजे देतो, दायच्छचं रूप आहे बघा। गृह्णाती घेतो, माती मोजतो, अन्विष्यती शोधतो, परीक्षते परीक्षण करणे पारख करणे, चिनोती गोळा करणे एकत्र करणे, पेशयते मळणे मळतो, वेल्लयती लाटणे लाटतो, भर्जयती भासतो, परिवेशयती वाढतो, संकलयती संकलन करणे बेरीज करणे, व्यवकलयती वजाबाकी करणे, गुणयती गुणाकार करणे, भाजयती भागाकार करणे। अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या चित्रपदकोशाचा अभ्यास करायचा आहे। संस्कृतमधली नावं लक्षात ठेवायची आहेत। धन्यवाद।